मावल लोकसभा क्षेत्र से चुनाव मैदान में उतरे शिवसेना उभाटा गठ के उम्मीदवार संजोग वाघेरे पाटिल के लिए वोट मांगने के लिए 9 मई को युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे खारगर और कामोठे में बाइक रैली करेंगे, जिसमें 300 बाइक शामिल होकर मशाल चिन्ह का प्रचार कर आदित्य ठाकरे इस रोड शो में शामिल होंगे। इसी की अधिक जानकारी पूर्व विधायक बाळाराम पाटील ने आयोजित पत्रकार परिषद में दी, जहां जिला प्रमुख शिरीष घरत, बबन पाटील, लीना गरड आदि उपस्थित थे। कालच्या बीजेपीच्या सभेत वातावरण बदललं असं आपलं जे म्हणणं आहे तेच मुळात चुकीचं आहे असं माझं मत आहे। कारण ज्या फडणवीस साहेबांनी जे वक्तव्य केलं विमानतळाच्या बाबतीतलं की अनाउन्समेंट होईल, दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे, हे जर त्यांच्या मनात असतं तर अटल सेतूच्या उद्घाटनाला जेव्हा पंतप्रधान विमानतळाच्याच लोकेशनला कार्यक्रम झाला त्यावेळेस त्यांनी ते केलं असतं। आत्ता कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे त्यांनी आपला मतदारांना दिशाभूल करायला तो विषय हाताळलेला आहे, त्याच्यामुळे तो विषय या विभागातला महत्त्वाचा आहे तो ते मंडळी करत नाही। खारघरमध्ये आल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सच्या मुद्द्याला स्पर्श न करणं हे देखील खारघरकरांना पसंत पडेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही। त्याच्यामुळे या साऱ्या मुद्द्यांच्या संदर्भात आम्ही जो संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय, त्याला लोक साक्षीदार आहेत। मला वाटतं आदित्यजींच्या उद्याच्या युवा चैतन्यामुळे खारघरमधलं वातावरण निश्चितपणानं बदलेल आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मशालीला खूप दूरचा प्रवास करून देईल असं माझं मत आहे। हा रोड शो पनवेल मतदारसंघ, कर्जत आणि उरण असा आम्ही हा रोड शो ठेवलेला आहे। आमचे महास्टार प्रचारक आदित्य ठाकरे साहेब आहे। एक त्यांनी राऊंड मारल्यानंतर मतदारसंघ जो पनवेल आहे, कर्जत आहे, उरण आहे, खालचा मावल भाग आहे, जो महाविकास आघाडीचा आता बालेकिल्ला झालेला आहे। ही निवडणूक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही किती प्रचार केला तरी लोकांनी हातात घेतलेली आहे। रिक्षावाला असो, भाजीवाला असो, घरची जेवण बनवणारी महिला असो, 13 तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वासनं दिली होती 10 वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली, नाही डिझेल कुठल्या प्रकारचा हे केलं नाही। त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात 13 तारखेची का 13 तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो, अशी परिस्थिती झालेली आहे। मावळमध्ये मशाल ही आमची पेटणार याची आम्हाला खात्री आहे, कारण मावळ मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक, काँग्रेसवाले, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी सर्व पक्षाचे आघाडीतले जे पक्ष आहेत आमचे ते तुटून पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्हाला मराठा संघाने सुद्धा आम्हाला कालच पत्र दिलेलं आहे की आमचा पाठिंबा आहे आणि हा जाहीर पाठिंबा आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठलंच मावळमध्ये आम्ही कमी पडू हे आम्हाला वाटतच नाही। आम्ही 2 पावले पुढे जाऊ। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।